नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या देशामध्ये काही गोष्टी दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्यातलीच एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट काल घडली. मुंबई हायकोर्टाचे माधव जामदार यांनी काल एका याचिकाकर्त्याच्या याच्यावर अशा टिप्पण्या केल्या की त्याच्यामुळे सरकारला मिरची झोंबेल. आज खरं तर देशामध्ये कुठलेही न्यायव्यवस्था असो, प्रशासकीय व्यवस्था असो, कोणतेही अधिकारी असो, काहीही असं बोलत नाहीत जेणेकरून सरकारला त्रास होईल, थोडंफार सत्तेतले लोक दुखावले जातील. मात्र काल या न्यायाधीशांनी अशी काही खरडपट्टी काढली ती तुम्ही ऐकलीच पाहिजे. काल या न्यायाधीशांनी असं सांगितलं की भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद म्हणणं याच्यात काय चुकलं? अमित शहा म्हणजे देश आहे का? तो एक पक्ष म्हणजे देश आहे का? या न्यायाधीशांनी असं सांगितलं की पोलीस हे आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल नाही करू शकत. पोलीस हे सरकारचे सेवक नाही आहेत, ते मुख्यमंत्र्याचे किंवा पंतप्रधानांचे सेवक नाही आहेत. पोलीस हे पहिले जनतेचे सेवक आहेत, असं सुद्धा ते बोललेले आहेत. ते काय काय बोलले, काय विषय होता, सगळं समजून घेऊया. तर मुंबई हायकोर्टामध्ये काल एक याचिका आली होती. याचिकाकर्ता जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने या सरकारचे जे काही सध्या धोरणं चुकत आहेत, नीट मध्ये पेपर फुटला, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केलं होतं. या आंदोलन करण्यावरून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आणि त्याला तडीपार केलं होतं. तडीपार का केलं? तर सरकारने ज्या चुका केल्या त्याच्या विरोधात आंदोलन केलं म्हणून तडीपार केलं. या माणसांनी अमित शहाच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या, भाजपच्या विरोधात घोषणा दिलेल्या होत्या. आणि हे जे काही आहे प्रकरण काल हायकोर्टामध्ये आलं. न्यायाधीशांच्या समोर हे प्रकरण आल्याच्या नंतर खरं तर सध्या देशामध्ये जे आपण बघतोय की काही न्यायाधीश आहेत की जे घाबरतात आणि ते घाबरून जे आहे ते सरकारला दुखवेल असं काही बोलत नाहीत. पण हे न्यायाधीश वेगळे निघाले. खरंच म्हणजे मानावं लागेल त्यांना. म्हणजे त्यांनी फक्त एखादा निर्णय दिला किंवा न्यायिक प्रक्रिया पूर्ण नाही केली तर त्यांनी खूप टिप्पण्या केल्यात. म्हणजे पक्षफोडाफोडी चाललेली आहे त्याच्यावर ते बोललेत, वॉशिंग मशीनवर बोललेत. हे त्या याचिकाकर्त्यांना म्हणतात की बघा देशामध्ये घोडाबाजार चाललेलाच आहे, तुम्हालाही जर का स्वच्छ होऊन घ्यायचं असेल तर तुम्ही पक्ष बदलून बघा, तिकडे वॉशिंग मशीन आहेच, असं त्यांनी सार्कॅस्टिकली बोललेत. म्हणजे त्रासून जाऊन की बाबा तुम्हाला इतका त्रास देत आहेत ते. त्याच्यावर त्यांनी पोलिसांनाही म्हटलं की तुम्ही एखादी व्यक्ती अमित शहा मुर्दाबाद असा घोषणा देते, ह्याच्यात काय चुकलं? तडीपार का करता तुम्ही? तडीपार तर खुद्द अमित शहाना तडीपार केलेलं होतं, त्यांच्यावर आरोपच तसे होते. पण एखादी क्रिमिनल केस असेल, काहीतरी बाबा खूप मोठा गुंड असेल तर त्यांना तडीपार करता येतं. पण सरकारच्या विरोधात आंदोलन केलं म्हणून तडीपार करणं हा काय हे आहे? म्हणून या साहेबांनी असं म्हटलं आहे की भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा देणं हे तडीपाराचं कारण होऊ शकत नाही. असं सांगत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या तडीपारीचे आदेश रद्द केले आणि मुंबई पोलिसांना सणसणीत चपराक दिली. म्हणजे जे मुंबई पोलीस करत आहेत, पोलिसांना पण त्यांनी सांगितलं की नागरिकांना गुलाम बनवून ठेवलं आहे का? हे शब्द वापरलेत त्यांनी की भारतातले नागरिक गुलाम झालेले आहेत का? नाही, कारण की गुलामांनाच त्यांच्या वरिष्ठांच्या विरोधात आंदोलन करण्याचा हक्क नसतो. गुलाम काहीही बोलू शकत नाही, गुलाम चुका दाखवू शकत नाही, गुलाम जे वरचे म्हणतील ते बरोबर आहे, त्यांनी कितीही चुका केल्या तरी बरोबर आहे, छान आहे असंच म्हणायचं असतं गुलामांना. पण देश गुलाम आहे का? नाही आहे. देश स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र देशामध्ये, संविधान असलेल्या देशामध्ये आंदोलनाचा अधिकार आहे. आणि तुम्ही आंदोलन केलं म्हणून टाकत असाल तर हे तर गुलामगिरीचे लक्षण आहेत. आंदोलन करू नका, हा गुन्हा आहे असं म्हणणं हे गुलामगिरीचं लक्षण आहे. हेच या साहेबांनी बोलून दाखवलं. केवढा मोठा शब्द आहे हा. हे आपल्याला आता सोपं वाटत असेल, पण या देशाची वाटचाल ज्या दिशेने हे नेत आहेत, आपण जाऊ देणार नाही एवढं निश्चित. पण जे काय चाललेलं आपण बघतोय, हे जे केसेस अंगावर आलेले आहेत, या न्यायाधीशांनी या व्यक्तीची बाजू घेतली आणि पोलिसांना सणसणीत चपराक दिली. पोलिसांनाच त्यांनी दंड ठोठावलाय. पुढे हे न्यायाधीश म्हणतात सरकारचा निषेध करण्याचा नागरिकांना अधिकार आहे, लक्षात घ्या. केवळ सरकारच्या निर्णयाचा विरोध करणे हे एखाद्या नागरिकाला हद्दपार करण्याचे कारण ठरू शकत नाही. आणि तसं केलं तर नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा येते. हे 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 असं बोलणारे न्यायाधीश आज देशाला हवे आहेत.
पुढे ते म्हणतात, हे काय चाललंय? जनतेला सरकारचे गुलाम बनवायचं आहे का? ते निषेध करू शकत नाहीत. 21 लोक आपले जातात, निषेध नाही करू शकत सरकारचा, ज्यांना आपणच निवडून दिलं आहे, जे आपल्याच टॅक्सच्या पैशावर पगार खातात, त्यांचे घरभाडे, त्यांचे बंगले, त्यांच्या घरचे स्वयंपाक करणारे, हे सगळं सगळं आपल्या पैशातनं येतं. त्यांचा निषेध नसतो करायचा? आंदोलन करू शकत नाहीत का? हे सगळं काय आहे असं ते म्हणाले. पुढे ते म्हणतात, आता तर अनेक परीक्षांचे पेपर लीक होत आहेत. नागरिकांनी निषेध केला की तुम्ही गुन्हे दाखल करता, हे काय आहे? पोलीस मुख्यमंत्र्यांचे किंवा पंतप्रधानांचे सेवक नाही, ते जनतेचे सेवक आहे. हे वाक्य आहे या न्यायाधीश महोदयांचं, मानावं लागेल. याच्या खाली कमेंट्स जे लोक म्हणत आहेत की अहो मानावं लागेल तुम्हाला, तुम्ही घाबरले नाही. अत्यंत दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे ही. अत्यंत अवघड आहे अशा काळामध्ये सरकारला त्रास होईल असं काहीतरी बोलणं. माहीत नाही तुमच्या पुढच्या किती गोष्टी ते थांबवतील. रिटायरमेंट नंतरचं तुमचं पेमेंट काय असतं, ते सॅलरीज आणि त्याच्यानंतर बाकी ज्या अनेक गोष्टी असतील ते थांबवू शकतात. पण तरीही साहेब घाबरले नाही. आणि असेच आपल्याला न घाबरणारे बोलणारे लोक न्यायव्यवस्थेमध्ये, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सगळीकडे हवे आहेत. हा देश त्यांच्या याच्यावरच स्टील फ्रेम आहे ती देशाची. ही जे आहे ते हे हलणारं नसतं. बाहेरून कलर बदलला, आज यांची सत्ता आहे, उद्या त्यांची सत्ता, हे बदललं तरी ही जी स्टील फ्रेम आहे ती बदलत नाही. प्रशासन व्यवस्था, पोलीस यंत्रणा, आणि त्यामुळे ती व्यवस्था, ती यंत्रणा हे जागेवर आणण्याचं काम सतत करत राहणारे असे न्यायाधीश हवे. त्यांचं खूप कौतुक होतं आहे. मलाही ते आवडलं. आणि हा जो काही व्हिडिओ तुम्ही बघत असाल की मुंबईमध्ये पाणी तुंबल्यामुळे परवाच्या दिवशी झाड पडलं एका बसवर आणि एका छोट्या शाळकरी मुलाचा त्याच्यामध्ये हे झाला. काल चेंबूर फुटून एक माणूस त्याच्यामध्ये गेला. परवाच्या दिवशी त्या महापौर मॅडम त्यांच्यासमोरच चेंबूरमध्ये त्यांचा अधिकारी अडकला. हे काय आहे? लोकांच्या जीवासोबत खेळ नाही आहे? इतकं साधं समजलं आहे तुम्ही? म्हणजे कोणी असू शकतं ना त्या चेंबरमध्ये पडणारं. किती खोल असतात ते चेंबरचे खड्डे. लोकांनी काय जीव मुठीत धरून चालायचं का? आणि एवढ्या सगळ्याच्यामध्ये आज विधिमंडळामध्ये चर्चा कशावर होते आहे? तर चर्चा होते आहे की हे सभापती उपसभापती यांची निवड कशी होते आहे, पक्ष फोडाफोडी कोणी केली. अरे चर्चा कशावर व्हायला पाहिजे? हे जे काय देशामध्ये चाललं आहे त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. होत आहेत मुद्दे, उठत आहेत. स्टिंग ते पेय जे आहे त्याच्यावरचा मुद्दा उठलेला आहे. ते पेय जे स्टिंग म्हणून लाल रंगाच्या याच्यामध्ये येतं, एनर्जी ड्रिंक म्हणून काही मुलांना त्याची सवय लागली आहे. पण ते फार घातक आहे, ते ॲडिक्टिव्ह आहे. मुलांना जर त्याची सवय लागली तर ते पोरं लवकरच दारू पिणारे बनतील. हे असे अहवाल आहेत. निकोटीनचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे तुकाराम मुंडे आयुक्त आहेत, त्यांनी आज निर्णय घेतला, शाळेपासून 500 मीटरच्या अंतरावर स्टिंग विकलं जाणार नाही. पण मी तर म्हणते 500 मीटर कशाला, 18 वर्षाच्या खाली मुलांना दिलंच जाणार नाही. कुठलाही दुकानदार विकणार नाही, असा कडक कायदा बनला पाहिजे. या अशा गोष्टी आज सध्या विधिमंडळामध्ये चाललेल्या आहे. आपण बराच दिवस ब्रेक घेतला, माझी काही कामं चाललेली होती. पण इथून पुढे आपले व्हिडिओ येत राहतील, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत राहा, कमेंट करत राहा. रीच जो आहे तो कमी केलेला होता मधल्या काळामध्ये, लक्षात आलेला आहे. पण येस, आता रेग्युलर व्हिडिओ येणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते शोधत राहा. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा येऊ द्या. थांबते. थँक्यू सो मच.